या कपडे बघून असं लालच येते म्हणत एक तर याल आणि तुमच्या मनात कपड्याचा लालच येणार नाही. किती भारी आहे ना. या सिंपल सोबर तसा महाग आहे हा कपडा खूप. ह्याच्यामध्ये कलर आहेत जाम भारी भारी, पण कलर कसे माहिती आहे का बघा हा मस्त. कैची ये लखनऊ की कैची से चला रहे देखो, ये कैची है लखनऊ की, काट गया है ना, नवाबों की शहर की कैची है. मी पैसे देऊन नेक्स्ट टाइम. मी ये रे बघ ना. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही परत चाललो उल्हासनगरला. किती महिन्याची 5वी फेरी असेल ना आपली. आता प्रत्येक वेळेला जाऊन आम्ही ब्लॉग शूट करतो, पण आता प्रत्येक वेळेचा काय दाखवायचं र, तेच तेच. एक काम करू, आता आम्ही फर्स्ट पार्ट टाकलाय. दुसऱ्या पार्टमध्ये काय करतो, जेवढ्या वेळेला किती 4 वेळेला जाऊन आलोत ना, 4 वेळेचं एकत्रच दाखवावे ना. थोडं थोडं क्लिप्स ॲड करू, कारण की किती 5 पार्ट झाले तर लोकांना कंटाळा येईल बघायला. तर चला आता आम्ही इथून निघालो. तर वाजलेत 1:15. निघायचं होता 10ला, पण काय घरातले कामं ओरखताना पोरांना झोपून वगैरे आम्ही निघलो. 1:15 झाला. आता यायला नक्कीच उशीरच होणार आहे आम्हाला. रस्ता खराब आहे. चला तर भेटूया आपण मार्केटमध्ये डायरेक्ट. तर फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलंय कुठून जायचं कसं काय. डायरेक्ट आपण मार्केटमध्येच जाऊया. आता हल्ली आहेत ना, म्हणजे मी उल्हासनगर सहजासहजी लगेच जात नाही, पण या महिन्यात सगळ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर आलेल्या. त्याच्यामुळे आता मोठी ऑर्डर आलं तर दरवेळेला जायला परवडतं. आता 4, 5, 6 ऑर्डर आहेत, त्याच्यामुळे काय परवडतं पूर्ण दिवस घालवला तर एवढं काय वाटत नाही. तर चला तर भेटूया. आज मी काय काय शॉपिंग करते बघूया. जर वेळ भेटला तर स्वतःसाठी पण करूया शॉपिंग. आणलेत ना पैसे, किशन टाकले ना तुम्ही. मी कमी घेतले. ठीक आहे, बघूया चला. म्हणजे काय घ्यायचं स्वतःसाठी, काय ते सकाळ मला आठवण आलेला पण आता विसरलो. बघूया पहिले कस्टमरचंच बघूया. दरवेळेला बोलते स्वतःसाठी शॉपिंग, पण काय वेळच भेटत नाही. 7 वाजून गेलं का मग घरी जायची घाई असते आपली. कालोख पडला का मग चला तर भेटूया उल्हासनगरमध्ये. तर आता व्लॉगची सुरुवात तर मी पहिलेच केलेली आहे. आता आपण आहेत ना पोचलो उल्हासनगरमध्ये. आता उल्हासनगरमध्ये आहे ना, म्हणजे मागचा जो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे ना, त्यात ते बऱ्याच जणांना असं समजलं ना की कुठून कुठे जायचं आहे. पण नाही ना, मी व्यवस्थित सगळं त्या ब्लॉगमध्ये समजावून सांगितले. तरीसुद्धा जर कुणाला समजलं नसेल तर आम्ही आहे ना उल्हासनगरमध्ये एंटर केलं आणि आम्ही गोल मैदानात गाडी लावली आहे. ठीक आहे, उल्हासनगरमध्ये 2 ठिकाणी आपण पार्क करू शकतो गाडी. एक तर नेहरू चौक आहे, स्टार्टिंगला जर लागतो तो. जर नेहरू चौकमध्ये आम्हाला जी वेलकम अँड पे पार्किंगचा जो हे आहे ना, काय बोलतात, पार्किंगचं जो मैदान आहे, त्याच्यामध्ये जर आम्हाला पार्क करायला गाडी म्हणजे जागा नाही भेटली तर आम्ही त्या चौकाच्या पुढे थोडं येतं. पुढे आलं का गोल मैदान, आपला म्युन्सिपाल्टीचा जो मैदान आहे ना मोठा, त्याला गोल मैदान बोलतात. ठीक आहे, तर तो गोल मैदान आहे ना, त्याच्या आजूबाजूला आहे ना पार्क करण्यासाठी हे आहे. ते फक्त तिथे आपल्याला पे नाही करायला लागत. तर आम्ही गोल मैदानात गाडी ठेवली आणि आता तिथून सरळ रिक्षाला आलो. ठीक आहे, रिक्षात बसलं ना की आपण रिक्षावाल्यांना सांगायचं आम्हाला श्री चौकमध्ये घेऊन जा. ठीक आहे, श्री चौक. आता आम्ही इथे ना बघू शकता तुम्ही, हे सगळे रेडीमेड गारमेंटची दुकानं आहेत. बघू शकता तुम्ही, ही इथे ह्या जे गली आहे ना, हिला श्री चौक बोलतात. ठीक आहे, रिक्षावाला बरोबर श्री चौकमध्ये आपल्याला नेऊन सोडणार. म्हणजे आता ही जी चिंदी गलीचा जो चिंदी गली इथूनच आपल्याला स्टार्ट होते. ठीक आहे, आता तुम्ही बघतच राहाल. आता रिक्षावाल्याने आम्हाला इथे सोडल्यानंतर आम्ही इथून चालत सरळ पुढे जाणार. ठीक आहे, हा जो कोपरा आहे ना, हे बघा संसार दुपट्टा तुम्हाला दिसला. संसार दुपट्टावाल्याजवळ थांबायचं आणि संसार दुपट्टावाला जो आहे ना त्याच्या समोरूनच चिंदी, हा बघा दिसू शकतो तुम्हाला, P2 जो लिहिलेला आहे ना, संसार दुपट्टावाल्याच्या समोरच तिथून चालत गेलं ना का लगेच आपलं चिंदी मार्केट चालू होतं. ठीक आहे, तर आम्ही आता चिंदी मार्केटमध्ये पोचलेलो आहोत. आता चिंदी मार्केटमध्ये जेव्हा पोचतो ना, पोचल्या पहिले कस्टमरला कॉल मी लावते आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे ॲक्च्युली आम्ही अगोदर डिस्कस केलेलं असतं.
तर तरीसुद्धा एकदा मी त्यांना कन्फर्मेशनसाठी कॉल करतेच, कारण की परत आपण सर्च करत राहायचो आणि नंतर त्यांची रिक्वायरमेंट चेंज झाली तर परत आपला वेळ वाया जातो. मग मी पहिले कन्फर्म करून घेते की एक्झॅक्ट कोणत्या टाईपचं तुम्हाला मटेरियल पाहिजे काय, आणि मग त्याप्रमाणे मी सर्चिंग चालू करते. आता इकडे आहे ना मला त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार कपडा बघितला मी, आणि त्याप्रमाणे त्यांना मी फोटो पाठवत गेली. त्यांना ॲक्च्युली ना भावाच्या एंगेजमेंटसाठी फॅब्रिक पाहिजे होता, ठीक आहे, आणि लग्नासाठीसुद्धा त्यांना पाहिजे. तर लग्नासाठी जी गाऊन स्टिच करायची होती भावाच्या ती म्हणजे अशी वेस्टर्न गाऊन होती, ठीक आहे, पण त्यांना एंगेजमेंटसाठी काहीतरी इंडियन लुक पाहिजे होता. तर इंडियनमध्ये ना त्यांना बनारसी फॅब्रिक पाहिजे होता. पण मी खूप शोधला त्यांना. आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल 2 टाईपचे मी बघितलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, ते पण त्यांना काय पसंत व्यवस्थित येतं आणि मला पण असं मनासारखं वाटत नव्हतं. फायनली मला आहे ना हा जो तुम्ही फॅब्रिक पहिल्यासुद्धा व्लॉगमध्ये माझ्या बघितला असेल, ह्याच्यावर आहे ना माझी नजर बऱ्याच दिवसांची स्वतःसाठी पण होती, पण मला पर्सनली त्यांची जी रिक्वायरमेंट आणि माझी चॉईस एक म्हणजे कुठेतरी मॅच होताना दिसली. तर मी कोणताही विचार न करता आहे ना मला हा फॅब्रिक खूप आवडला, आणि मी त्यांना समोर जेव्हा पाठवलं ना फॅब्रिक, तेव्हा त्यांनासुद्धा हा फॅब्रिक खूपच आवडला. त्यामुळे मी एवढी खुश झाली. आणि ह्या ज्या माझ्या क्लायंट आहेत ना त्या एवढ्याच म्हणजे काही क्लायंट एवढ्या सपोर्टिव्ह असतात, आपल्यावर ट्रस्ट दाखवतात आणि त्यांना म्हणजे माहिती असतं की आपली जे म्हणजे आपण जे चॉईस करून ते चांगलंच करणार. त्यामुळे मी जसं पाठवलं ना तसं ते मला हो बोलल्या आणि मी एवढी खुश झाली. कारण की कधी एवढ्या क्लायंट काही हे असतात ना, मावशीला दाखवते, मम्मीला दाखवते, करून पूर्ण दिवस जातो. एक फॅब्रिक चूज करायला आम्हाला 1-2 तास जातात. पण ह्यांनी आहे ना खूप मस्त म्हणजे पटकन सिलेक्ट केला. आमचा पहिला फॅब्रिक सिलेक्ट झालेला आहे एंगेजमेंटच्या आउटफिटसाठी, त्यांच्या मुलीसाठी आणि त्यांच्यासाठी. आणि आत्ता फायनली आम्ही सेकंड आउटफिटसाठी सर्च करतो. सेकंड आउटफिट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेस्टर्न आउटफिट होता, ठीक आहे, त्यांचा. आणि त्यांना आहे ना लाईट कलरमध्येच पाहिजे होता आणि त्यांनी कन्फर्म मला एक कलर सांगितलेला की मला गोल्डमध्येच पाहिजे, ठीक आहे. आता गोल्डमध्ये तुम्ही बघू शकता एवढे म्हणजे टर्किश हँडवर्क फॅब्रिक एवढे खूप म्हणजे एवढे मस्त मार्केटला आले आहेत ना, पण त्यांची प्राईज आहे ना ज्याप्रमाणे ते फॅब्रिक त्याच्यामुळे म्हणजे 3,000 रुपये मीटर, 4,000 रुपये मीटर असे होते. आणि माझ्या क्लायंटचं तसं बजेट होता हाय, पण त्यांना आहे ना खूप घेर पाहिजे होता आणि एवढा जड फॅब्रिक घेण्यात काय अर्थ नव्हता. त्याच्यामुळे मी असा सर्च करत होती की, आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या हातात जो नेट आहे ना, बघू शकता हा जो आहे ना म्हणजे भरलेला आहे, म्हणजे त्याच्यावरची डिझाईन आहे ना एकदम अशी स्पेसिफाईड नाही होत. त्याच्यामुळे मला थोडंसं म्हणजे मला आवडलेला खूप छान, पण आहे ना पण मला असं मनात भरतच नव्हता. मला अशी एक डिझाईन पाहिजे होती जी उठून दिसेल, ठीक आहे. आणि मी तेच अशी डिस्कस करत होती की मला कोणत्या टाईपचा फॅब्रिक पाहिजे. बिचारांनी दाखवला मला बऱ्यापैकी. मला इथे आहे ना काय तेवढं खास म्हणजे हा होता फॅब्रिक त्यातल्या त्यात चांगला होता, खूपच छान होता, पण मला मनासारखा भेटत नव्हता. तर बघूया आता पुढे मी दुसऱ्या दुकानात पण जाणार आहे. आता बघू शकता मी इकडे आहे ना जो पहिले एक क्लायंटसाठी घेऊन गेलेली हे डायमंडचं फॅब्रिक मी मागच्या एका व्लॉगमध्ये अपलोड केलेला होता फिश कटचा. याच्यामध्ये पिस्ता कलरचा मी स्टिच केलेला होता. तर मी विचार करत होती की त्याच्यामध्येच घ्यायचा, पण तरीसुद्धा आहे ना हा फॅब्रिक आपण जर 6 मीटरमध्ये आपण गाऊन जर बसवली ना तर क्लायंटला चालताच येणार नाही, एवढा जड फॅब्रिक आहे. कारण की ह्याच्यावरचे जे स्टोन आहेत ना असे मोठे आहेत आणि खूप जवळ त्याची डिझाईन आहे. त्यामुळे मला ह्या आउटफिटसाठी हा नेट काय मला एवढा म्हणजे नाही मला आवडला. तर तरी पण माझी सर्चिंग चालूच होती. बघू शकता तुम्ही, हा पण छान होता, पण कस्टमरची रिक्वायरमेंट गोल्डन होती, ठीक आहे, गोल्डन कलर होती. तर मी सर्च करत होती. बघू शकता एवढे मस्त फॅब्रिक इकडे भेटतात ना उल्हासनगरला. आणि गाईज तुम्ही खरंच एकदा उल्हासनगरला येऊन बघा, ठीक आहे. रेटमध्ये सुद्धा आहे ना कुर्ला मुंबईपेक्षा उल्हासनगरच्या मध्ये जरा फरक आहे, ठीक आहे, थोडंसं कमी आहे मला तर असं वाटतं पर्सनली. आता मी एवढ्या वर्षापासून येते त्याच्यामुळे मी कधी कुर्ला म्हणजे जाते, जर मला एकदम इथे जर नाही म्हणजे मला जर भेटला तर मी कुर्लाला वगैरे अशी जाते, पण तरी पण आहे ना जास्त करून इथेच येत असते मी. आता भैया मला काढून देतात गोल्डन वगैरेमध्ये. आता ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही बघू शकता हा डायमंड वर्कमध्ये ना खूप कलर आहेत आणि लव्हेंडर होता, गोल्डन होता. तर मी विचार करत होती कस्टमरला पाठवू, पण परत विचार केला त्यांची रिक्वायरमेंट गोल्डनच आहे. पण तरीसुद्धा आहे ना मी भैयाला सांगितलं का त्या दुकानात घेऊन चल, आपण बघूया, कस्टमरला फोटोज वगैरे पाठवूया. तर भैया निघाला आहे कपडे घेऊन, बघूया.
जर आवडलं तर घेऊया, नाही तर मग पुढच्या दुकानात जायचा मी विचार केलेला लास्ट टाईम. आता हे बघू, ट्राय करू बोला. आता तुम्ही बघू शकता, मी आहे ना सकाळी जेव्हा सकाळी येते दरवेळेला आणि रात्री मला घरी जायला आहे ना कधी 9 कधी 10 म्हणजे 8च्या नंतरच. त्यामुळे म्हणजे हा जो काम आहे ना मला तर सगळ्यात डिफिकल्ट वाटतं. कारण की ज्यांच्यात पेशन्स आहेत ना त्यांनीच हे जे बुटीकचं काम आहे ना आणि हे जे फॅब्रिक सर्चिंग ज्यांच्यात पेशन्स असतील त्याच माणसांनी करावं. आता हे बघू शकता बिचारे अख्खा दिवसभर येऊन बसतात इकडे, पण काहीच बोलत नाही. त्यांना माहिती आहे की किती मेहनत लागते, काय करायला लागतं. कारण की कस्टमरला कन्व्हिन्स करणं ही खूप मोठा टास्क असतो, खरंच सांगते. आणि बघू शकता एवढा सुंदर फॅब्रिक पर्सनली मला खूप आवडलेला. आता मागे पण मी जे माझ्या क्लायंटचा फिश कटसाठी जो रेडी केलेला ना त्याच्यामध्येच पण तो त्यांनी पिस्ता कलर सिलेक्ट केलेला, पण मला गोल्डन कलर खूप आवडलेला. बघू शकता हे सुद्धा टर्किश 3D मध्ये आहे फॅब्रिक. हा पण छान होता, पण नाही मला मनासारखा काही वाटलाच नाही. एवढं सर्च करून पण जवळजवळ आता 2 तास होत आलेले. एंगेजमेंटचा तर पटकन सिलेक्ट झाला, पण ह्याला जरा मला उशीर म्हणजे माझ्याच मनासारखा मला भेटत नव्हता. ठीक आहे, मग आपण पुढच्या दुकानात जाऊया, भेटतो का बघूया. आणि ना तुम्हाला इथे उल्हासनगरला आल्यावर आहे ना एवढी चांगली ट्रीटमेंट भेटते ना, कारण की इथले जे दुकानदार आहेत ना सगळे एकदम सपोर्टिव्ह. बिचारे किती अख्खे दिवसभर आपण जरी कपडे काढत राहिलो तरी ते बिचारे कधीच चिडत नाही की नाही आम्ही नाही दाखवणार. म्हणजे काहीकांचं असं असतं ना दाखवायला सुद्धा कंटाळा करतात, असं इथे काहीच नाही. किती पण तुम्ही काढा, तुम्ही कपडे घ्या किंवा नाही घ्या. त्यामुळे ना इथे म्हणून मी इथे येत असतं. कारण की दुसरीकडे मी खूप म्हणजे ठिकाणी गेलेले मुंबईला, इकडे तिकडे आहे ना आपल्याला काय करतात माहिती का, एवढा आपल्याला भाव देत नाही. मग काय होतं समोरच्या माणसाला कसं ऑकवर्डनेस होते आणि म्हणजे नाही मला नाही आवडत असं काय. आपण घेणार तर घ्यायलाच आपण गेलेलो असतो ना, मग असं जर कोणी बिहेवियर केलं तर परत कसं जाणार. त्याच्यामुळे मी मुंबई अवॉइड करते. म्हणजे असतील काही शॉप, पण माझ्याबद्दल असं झालेलं आहे मुंबईला. त्याच्यामुळे आहे ना मी इथेच येणं प्रिफर करते. आणि इथं आता एवढे घरच्यासारखे संबंध झालेत ना, बिचारे फोन करून विचारतात मॅडम आहे नाही, आप आहे नाही. त्यामुळे आणि सगळे गळीत आता मला ओळखतात ना, गेलो ना का मॅडम आओ चाय पिओ, हे करो वो करो, त्याचं सगळ्यांचं चालेल. म्हणजे तुम्ही घ्या ना तर नका घेऊ, पण पहिले पाहुणाचार ते करणारच सगळे. आता हे बघा मी दुसऱ्या दुकानात आले, हे आहेत हा राम भैया शिवम कटपीस करून यांचा दुकान आहे. पहिल्या दुकानात गेलेलो तो मुस्ताक कटपीस, ठीक आहे, तो इलाक भैया होता. आणि हे आहेत राम भैया, ठीक आहे. आता राम भैया पण खूप मजा केली. आता पहिल्यांदा आल्याला ह्याच्या दुकानात गेलेलो, मला सांगते पहिले दुसऱ्यांच्या दुकानात जाते, माझ्या दुकानात येत नाही. पहिले आल्याला ह्याच्या दुकानातच गेलेलो, पण हा बिझी होता, ह्याला काही मी दिसली नाही. आता इथे पण तुम्ही बघू शकता 101 फॅब्रिक आहे. आणि माझं असं काही नाही, मला जिथे ज्या दुकानात मला भेटतं त्या दुकानात मी जाते. मला काही नाही असं की ह्याच्यात दुकानात जाते त्याच्यात दुकानात जायला पाहिजे असं काही नाही. मी दोघांकडे येते. आणि अख्ख्या मार्केटमध्ये ना 2च दुकानं आहेत जास्त मोठी आहेत, ज्यांच्यामध्ये आपल्याला ऑल टाईपचे फॅब्रिक भेटतात. दुसरे पण तुम्ही सर्च करू शकता, गलीत असे लाईनी दुकानात आहेत. पण जे आपल्याला रिक्वायरमेंट ज्या एकदम एक्सपेन्सिव्ह फॅब्रिक पण यांच्याकडे असतात आणि एकदम चीप पण असतात. म्हणजे काहीकांचा बजेट लो असतो, तर म्हणजे दोन्ही प्रकारचे इथे फॅब्रिक भेटून जातात. आणि डिझाईनच्या व्हरायटीज इथे आहेत ना ह्या दुकानात जास्त असतात. ठीक आहे, आता मी इकडे बघते, सर्च चालू आहे माझं, बघूया आता. बघू शकता तुम्ही डार्क कलरमध्ये जाम भारी भारी ऑप्शन्स आहेत. आपण बघू शकता पूर्ण कट बीट्समध्ये भरलेला आहे. हेवी कट बीट्स छान आहे. हा काहीतरी वेगळा वाटतं ना गोल्डनमध्ये. बघूया, हा काढायला सांगू त्यांना. अरमान भैया वो निकालो ना, ये गोल्डन मध्ये. अरमान भैया निकालो ना, टाइम नहीं है, मैं जाऊंगी. मेरी दुकान उधर बैठी रहती 2-2 घंटा 3-3 घंटा ना, तो नहीं टाइम रहता. पहले बार दुकान पे आती हूँ, एक लाइन को पसंद नहीं हेलो, मैं लो भंगार बेच रहा हूँ. भंगार? अरे हम पहला तू उसको बोल, भेजो तो वो आर्मन को बोल पहला कितना है थे. जल्दी भेजो, मगर हाँ जल्दी भेजोगे तो भेजो. उनके चॉइस के ये देख, ऊपर डिपेंड है ना. ये क्या भाव चला रहा है. बादाम वाली डिजाइन ये लो. काजू बादाम बोलते हैं क्या इसको? इसका है ना तुम्हारा. ये चीज देखो, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, एप्लिक काम, हैंडवर्क का काम.
नो चमकी नो धमकी. ये अभी कस्टमर को भेजती हूँ और एक दो डिजाइन दिखा. वो वाला निकल ना, ये वाला छोटी भेजते रहो, मैं दिखाता रहता हूँ. नाही, शॉप आहे. designer आहे. माझ्याकडून कपडे शिवून येतात. ऑर्डर देतात मला. तसं मी शिवते. जे जसं सांगतात कोण सांगतात 10,000चा म्हणजे 15,000 त्याप्रमाणे बजेटमध्ये जो बजेट असतो त्याप्रमाणे. हाँ, चीज देखो पूरा उधर उल्लासनगर में किधर भी मिल गया तो बोलो ऐसा चीज सारी दुकान पे आहे सर. किधर भी नहीं है ये डिजाइन. पूछो वो घूम के आए बबली, नाही याच्या मस्त असं सगळं हे मेरा डिजाइन किधर भी नहीं मिलेगा. वो अच्छा है ना. हाँ. रेडीमेड नहीं चाहिए. हाँ सब जगह लेडी सिंगल पीस मांगता है. कोई लेडी हाँ. सब लोग पहनेंगे. बाबा पोरं काय करत असतील. कंटाळा आले जाम. किती वाजलो? 5 वाजले. तरी क्लायंट रिस्पॉन्स चांगला देतात म्हणून ठीक आहे ना. आवडतं त्यांना म्हणजे लगेच. आता काही काही क्लायंटचं लय डेंजर काम असतं. तरी पण बघा अख्खा दिवस गेला. 5 वाजले. आता काय कालोख व्हायला 1-1.5 तासां परत कालोख होईल. ठीक आहे फायनल तर झालाय आपला. आता आपल्याला अभी चाय 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 वाले नको नको बाबा. बघू शकता एवढा सुंदर कपडा आहे ना. मालूम पडलं. पण माझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत. आता मागे पण म्हणजे एक फॅब्रिक याच कलरमध्ये नेला. त्याच्यामुळे मी विचार करते ब्लॅकमध्ये घ्यायचा. कस्टमरला हा एक कपडा फायनल झाला आहे. भैया इसके कॉन्ट्रास्ट भैया वो दे दो ना ब्लाउज का कपड़ा. इधर खुला जगह छोड़ के ए, उधर कॉफी पीछे कॉफी बच गया बच गया आहे. हा बघू शकता कॉन्ट्रास्ट कलरचा वाईन कलरचा. काटो चलो. उधर खुले जगह टोटल 9 मीटर काटो. पॉइंट निकालने का लाइट का इधर पीछे डालते हैं. 1.5 मीटर. ये वीडियो बनाओ. भाई चांदी भाई सोना बातू का हो मेरा वीडियो बना. हा हाँ वही बात है. हमको का दो वाला बना दो. करो करो करो. बोलो दोनों अलग अलग. भैया मेरे को इतना पसंद आया ना. मेरे को ब्लैक कलर में दिखाओ ना. है एक तो नहीं यही सेम. हाँ कितना मिलता है? साड़ी के लिए चाहिए था. 6 मिनट ना. चलो चल बताओ आपका दुकान आहे तू सांग. काय सांग. सांग ना. काय रे तू मुद्दा आता मला माहिती आहे. खरीदने के लिए अरे कोणतं लगे नाही इथं आता आपल्याला घ्या. मौसी का लड़की का है ना. अच्छा रहता है. ये नहीं मिलेगा मैडम ये चीज. ये अच्छा हमारी इतना महीनों से मेरा इसका आके लेकिन अब ब्लैक है अभी. दोनों कलर पसंद आया लेकिन दोनों का फैब्रिक मेरे पास है. सेम साड़ी बहुत हो गया. ठेवू. बघू शकता ही साडी घेतली मी साडीसाठी. हॅलो त्याच्यावर मला तर हा चांगला वाटतो. का करत कारण की वर्कवाला जर बघितला तर साडीचा look पूर्ण जातो. त्याच्यामुळे येणंच चांगला. थोडंसं शिमर पण यायला ब्लाऊजला छान आहे ना. मस्त आहे ना. तो अब सारे खोले पर निकल भैया, जाएंगे. चलो इथे दो 1 मीटर. बस. ये का है? आता बघू शकता तुम्ही आपले दोन्ही आउटफिट फायनल झालेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली 4 आउटफिट म्हणजे 2 छोट्या मुलीसाठी आणि तिच्या मम्मीसाठी 2. ठीक आहे. आता जे आउटफिट आपण एंगेजमेंटसाठी सिलेक्ट केलेलं ना त्याच्यावर मला लेस घ्यायचं होतं. आणि आता लेस कुठून घ्यायचं तर मी मागच्या म्हणजे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं टोकियो मार्केटला पण तुम्ही जाऊ शकता. पण जर तुम्हाला टोकियो मार्केट लांब पडत असेल तर अजून एक ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तो चिंधी मार्केटमध्येच आता मुस्ताक कटपीस आहे ना तिथून शिवम कटपीसच्या इथून सरळ पुढे चालत गेलं ना लेफ्ट साईडला आहे ना एक गली येते. त्या गलीमध्ये बालाजी लेस म्हणून आहे. ठीक आहे. या शॉपचं नाव आहे बालाजी लेस. पहिले त्यांचं चिंधी मार्केटच्या मेन दुकानं जी आहेत ना लाईनमध्ये तिथेच होतं. पण आता त्यांनी शिफ्ट केले गलीमध्ये आणि त्यामुळे बरेच जणांना कन्फ्युजन होतं की बालाजी लेस बंद झाले. पण ते ॲक्च्युली बंद झालं नाही. पुढे ना गलीमध्ये आहे. जर तुम्हाला नसेल समजत तर कुठे पण विचारलं ना तिथे त्यांनी ॲरो दाखवलेला आहे. जिथे त्यांचा जुना शॉप होता ना चिंधी गलीमध्ये तिथून ॲरो आहे. तिथून त्याच गलीमध्ये आतमध्ये जायला लागतं. ठीक आहे. आता ह्या ज्या ताई आहेत ना या दिदी आहेत ह्या शॉपमध्ये नेहमी असतात. ते एवढ्या चांगल्या त्यांची चॉईस आहे ना. ते आपण फॅब्रिक दाखवलं ना
तर त्या ज्या आहेत ना आपल्याला काय गरजच नाही म्हणजे सर्च करायची, त्या स्वतः त्यांच्या मनाने आहे ना या दोघीजणी दिदी खूप सपोर्टिव्ह, स्वतः त्यांच्या मनाने आहे ना हे बघा आपल्याला मॅचिंग लेस वगैरे काढून देऊन आणि आपल्याला नवीन नवीन सजेशनसुद्धा देत असतात. बघू शकता तुम्ही. आता ही दुपट्ट्यासाठी मी प्लेन नेट घेतलेली आहे. तर त्याच्या नेटवर पण मला काम करायचं आहे भरपूर मला. तर त्याच्यावर आहे ना ही ब्रॉड अशी लेस घेतली मी आहे. नेटला पण लावायचे आणि ह्याच स्कर्टला खालीसुद्धा लावायचे बॉटमला. त्यामुळे मी नेटला जी यूज करणार आहे 2, एक छोटी त्याला कॉम्बिनेशन म्हणून एक छोटीसुद्धा लेस घेतलेली आहे गोल्डनमध्ये. तर अशा मी 2 लेस घेतलेल्या आहे आणि छोटीसाठीसुद्धा मी लेस घेतलेल्या, पण छोटीला मी ब्रॉडनेस कमी घेतलेली. ठीक आहे. चला तर आता आपली शॉपिंग झालेली आहे डन. आता लेस आहे आपल्याला इथे शिंदे मार्केटच्या गलीमध्येच अजून एक लेसवाला आहे, बालाजी लेसवाला गलीत आहे तिकडे ना. ती घेतली ना आपण, तरी पण आम्हाला टोकियो मार्केटला थोडंसं अजून काम आहे, तिकडे चालत आम्ही. आता इकडे बघू शकता रेडीमेड गारमेंट्स आपल्याला शिंदे मार्केटच्या बाहेरच्या गलीमध्ये सगळे मिळून जातील. चला टोकियो मार्केटमध्ये जाऊया. बहुतेक तर शॉपिंग आपली झाली. किती वाजले हो? 7:30 वाजले असतील का? 7 वाजले बघा. बोलतो थोडं करून टाईम भरपूर होतो, कारण की क्लायंटला पण वेळ लागतं ना चॉईस करायला. आता तुम्ही बघू शकता चिंदी मार्केटमधून आपण निघालो ना तर सरळ पुढे यायचं. आपल्याला राईट साईडला टोकियो मार्केट लागतो. ठीक आहे. टोकियो मार्केट ॲक्च्युली गजानन मार्केटमध्ये आहे. ठीक आहे. तर हा टोकियो मार्केट आहे. इथे पण तुम्हाला स्टिचिंग रिलेटेड सर्व सामान मिळून जाईल. ठीक आहे. बघू शकता तुम्ही A to Z, म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही. फक्त चिंदी मार्केटमधून 5 मिनटाच्या म्हणजे वॉकिंग डिस्टन्स, हार्डली 2 मिनटाचा अंतर असेल वॉकिंग डिस्टन्स. ठीक आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथले पण दुकानवाले एवढे खूप म्हणजे इथे आलो ना का म्हणजे असं वाटत नाही आपण कुठे बाहेर आलो, म्हणजे एवढे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही घ्या किंवा नका घेऊ काही, म्हणजे आपल्याला कधीच ते लोक इग्नोर नाही करत. आणि हा आहे ना टोकियो मार्केटमधला हा सगळ्यात मोठा शॉप आहे. आता इथे पण आपल्याला 5 तशा लेस भेटतं हँडवर्कमध्ये वगैरे. आणि इथे बघू शकता थ्रेड्स इथे मशीनचं सामान भेटतं एक्झॅक्ट अपोजिटला आहेत. आणि मला पाहिजे होता सिंगलदा, पण इथे काय मला भेटला नाही. ठीक आहे. तर आता आम्ही ह्या भैयाजवळ आलोत. इथे मला हँडवर्कची लेस घ्यायची होती माझ्या एका क्लायंटसाठी. आता मी पीस घेऊन आलेली तिचा मॅचिंगसाठी, तिला 9वारीसाठी पाहिजे होती. आता इकडे बघू शकता माझ्या शोनाने मला कॉल केलेला. तिच्या रिक्वायरमेंट म्हणजे नेहमीचं तिचं असतेच लिस्ट तयार असते, कुठे आपण गेलो का मला हे हान ते हान. तर मला एवढा पण वेळ नव्हता बिचारीचा ऐकायला. इकडे डॅडूने ठेवलेलं स्पीकरवर आणि मी इकडे तिचं ऐकत पण होती आणि तिला बोलत होती हां. आणि तिचे डॅडू तिला फसवत होते मध्ये का नाही येणार म्हणून. त्यामुळे मी पिसालेली का तुम्ही हा बोला ना तिला, म्हणजे मग ते खरंच वाटतं. काय पाहिजे? कुठे आहे आता? कुठे आहे आता? चालायला मग आत्याला सांग पोंगारला आम्ही आता निघलो इथून. घे काय बोलतो बघ. आता इकडे ना तुम्ही बघू शकता 2-3 लेस सिलेक्ट केलेत मी आणि ते मी आता ठेवून बघते. हा क्लायंटची 9वारी पण अशी सेम होती, मग त्याच्यामुळे मी तिचा ब्लाऊज पीसच उचलून आणलेला. तर बघू शकता मला ही लेस आवडलेली आणि मग हीच विचार केला घ्यायचा. पण नंतर पुढे जाऊन समजलं आता 9वारीला आपल्याला 2 बंडल लागतात. पुढे जाऊन समजलं की मला एकच बंडल त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि दुसरा येणार होता नंतर, आणि नंतर काय मला वेळ नव्हता परत, कारण की मला अर्जंट द्यायचे होते. त्याच्यामुळे ह्याचमध्ये थोडी कमी ब्रॉडनेस असलेली लेस, हे बघा ही बघू शकता, ही मी घेतली. ठीक आहे. मला हे 2 बंडल भेटले, पण मला आता ही छोटी वाटत होती. म्हणजे आता ही जर घेतली असती ना तर काय गरजच नव्हती दुसरी घ्यायची. तर मी दुसरी म्हणजे सिंगलमध्ये घेतली आणि ह्या दुकानावर गेलेली मी, ह्या समोरचंच शॉप आहे, याच्यावर मशीनचं सामान भेटतं. मला सिंगल दाप पाहिजे होता पण तो काय भेटला नाही मला. तुम्ही पैसे द्या त्याला. आता माझी लेस वगैरे फायनल झाली आणि मी सांगितलं तुम्ही त्यांना पैसे द्या, मी तोपर्यंत जाते पुढच्या दुकानात. आता हा आहे कॉर्नरचा ह्या भाऊंचा दुकानात. ॲक्च्युली ते शहापूरचे आहेत. हे भाऊ ॲक्च्युली नव्हते, त्यांचा मुलगा होता शॉपवर. तुम्ही बघू शकता इथे जे आपल्याला जे पॅचेस वगैरे आपण लावतो ना लग्नासाठी, म्हणजे पाठीमागे वगैरे, हे बघा
मामाची करवली, नवरा नवरी, हे मॅटर्निटीमध्ये आपण जे पावलं लावतो ना, फुटप्रिंट्स असतात, हे चिंबोरी, अजून पापलेट वगैरे म्हणजे सर्व, आणि आरी वर्कचाही ते सामान भेटतो. टोकियो मार्केटमध्येच मध्ये हा शॉप आहे. ठीक आहे, तुम्ही आतमध्ये याल ना, सर्च करत तर तुम्हाला लगेच भेटून जाईल. ठीक आहे, तर इथूनच आमच्या ताईंना 2 पॅचेस पाहिजे होते, म्हणजे हे पापलेटचे आणि चिंबोरीचे 3 पॅचेस पाहिजे होते, तर मी घेतले. आणि इथे मला पण ग्लू वगैरे पाहिजे होता, कारण मला एवढा ग्लू लागतो ना की सांगून सोय नाही. तर मी फायनल केली, म्हणजे हे घेतलं सगळं सामान आणि निघाली. ठीक आहे, पण आता तुम्ही बघू शकता मी परत इथे आली आहे. ती जी लेस आहे ना, ती थोडी मला वाटत होतं की कमी ब्रॉड आहे, तर मी त्याच्यामध्ये दुसरी कॉम्बिनेशन म्हणून तिला साईडला दुसरी एक लेस घेतली. मोती मिक्स आहेत ना, मोती मिक्स तिचे पण आहे सिंगल मोती खालती पण. आहेत ना पण चालेल ना तरी पण. ओ भैया अरे तर मंडळी, तुम्ही बघू शकता, तुम्ही बोलाल हिचे कपडे कसे चेंज झाले. ॲक्च्युली ना 2 दिवसाच्या क्लिप मी एकाच ब्लॉगमध्ये टाकते, कारण की खूप वेळेला मी गेलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट मला असं वाटते तुम्हाला थोडे थोडे करून दाखवायला पाहिजे. तर हा दुसऱ्यानंतर मी 5-6 दिवसानंतर परत गेलेली तिथला ब्लॉग आहे. ठीक आहे, आता ही मी पहिल्या ब्लॉगमध्ये मी श्री चौकशी आलेली. आता इथून वॉकिंग म्हणजे वॉक करत जी आलेली आहे मी, हे गजानन मार्केटमधून आलेली. 2 टाईपचे रस्ते आहेत. ठीक आहे, पहिल्या ब्लॉगमधून जे आलेल ना गजानन मार्केटमधून, तसंच मी आता आले. आता मी आल्या चालली आहे मुस्ताकबाईच्या दुकानात, घुसली मी आल्या. आता इथे मी पहिला कपडा सिलेक्ट केलेला आहे कॉस्मॉसमध्ये. एक एंगेजमेंट ब्राईडची ऑर्डर होती मला. मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेला तिचा आउटफिट, माझ्या ताईच्या दिराच्या मुलीचा. तर तिच्यासाठी मी एक कॉस्मॉसमध्ये हा एंगेजमेंटसाठी म्हणजे स्कर्टसाठी कॉस्मॉसमध्ये हँडवर्कमध्ये सिलेक्ट केलेला. ठीक आहे, बघू शकता. तिला पण असा गोल्डन कलरमध्येच पाहिजे होता, रिक्वायरमेंट होती, तर मी हा सिलेक्ट केलेला तिच्यासाठी. तर हा आपला कपडा सिलेक्ट झालेला आहे फर्स्ट. हे दाखव ये दिखाओ साडीसाठी किती तुम्हारी भारी आहे ना. कस्टमर को, तुम्हारे क्या बोलते हैं, जनता पब्लिक. छान आहे हा, साडीसाठी असते ना. ये वाला भी रखा है. ये कौन सी पहनी है, क्या बोलते, क्या नाम है? ये भी एक नंबर है. मेरा बस तो मैं सब ले लूँगी, लेकिन बजट कम है, थोड़ा टाइट है बजट. मैडम ये दिखाओ. प्लेन चांगला वाटतं त्याच्यापेक्षा. ये वाले कुठले? नहीं नहीं नहीं. इसमें है क्या ये गोल्ड? गोल्ड वीडियो बनाओ तुम, खाली मैं वीडियो बनाओ. मस्त आहे देखो ना. आहे छान. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे गोल्ड. गोल्ड वाला ले लो मैडम. तू उधर दिखाया था ना कॉस्मॉस कपडे पे. आणि आता काय करशील तू? एक ह्याचंच फायनल करू दे ना. कौन सा काटो मैडम, ये कटाओ. बोनी का मैडम, मेरे को बोनी करना है तुम्हारे हाथ पे. इसके तुम्हारे जिसको बोल रहा हूँ बाल बाल लेके जा. लक्ष्मी आहे ना मॅडम. तुम अरे यूट्यूबर मेरे वाले को लगते पसंद हो. आ रहा है, मेरे खुद के लिए पसंद आ रहा है, क्या करूँ. तो एक अपने लिए भी ले लो. अरे कितना हर बार आते हो इतना. कोई नहीं. हाँ दुपट्टा है, ठीक है. 14 रुपये मीटर 12 मिल रहा है ना. फायनली गायच आम्ही स्कर्टसाठी हा चूज केलेला आहे. आता इथे एवढे कपडे आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालेलो, पण हा आवडलाय मला. हा, आणि हा जो आहे ना त्याच्यावर मॅचिंग दुपट्टा. बुलाओ का इधर दिखाओ. कैची, कैची ये लखनऊ की कैची से चला रहे. देखो ये कैची है लखनऊ की, काट दिया है ना. नवाबों की शहर की कैची. इनको फेमस कीजिए कैची किसको? हे फेमस. मैं फेमस. कैची को भी और आपके कपड़े को भी. इंस्टा पे नहीं देखते मेरा वीडियो? मेरे तो कितने दूर दूर से मिलने आते हैं. कितना फॉलोअर है आपका? मेरा 1 मिलियन. 1 मिलियन.
तर फायनली आपला तो आउटफिटसाठी ती जो कपडा आपण सिलेक्ट केला तो एंगेजमेंट ब्राईडच्या आउटफिटसाठी कपडा होता. फायनली सिलेक्ट झाला. आणि इथे बघू शकता मी आली आहे कोमल लेसमध्ये. आता चिंदी मार्केटमधून बाहेर पडलो ना, टोकियो मार्केटकडे जायला जो रस्ता आहे ना, तिथे मध्येच कोमल लेस करून एक दुकान आहे. तिथेसुद्धा तुम्हाला खूप व्हरायटीच्या लेसेस भेटतील. आता तुम्ही हे बोलू नका आम्हाला लेस कुठे भेटेल, तर तुम्हाला 3 दुकानं मी दाखवून दिलेली आहेत. कुठे पण जा आणि सगळीकडे रेट सेमच आहे. ठीक आहे. ज्याच्या ज्याच्या कन्व्हिनियन्सनुसार, ज्याच्या ज्याच्या मर्जीनुसार, म्हणजे ज्याला जिथे जवळ पडेल तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि माझं नाव सांगितलं तुम्हाला अजून ते कमी करतील. ठीक आहे. तर सगळ्यांनी जा आणि म्हणजे परचेस करा. ठीक आहे. आता मी इथे आलेली आहे. मला हा जो आउटफिट जो आपण सिलेक्ट केला त्याच्यावर दुपट्ट्यासाठी लेस वगैरे पाहिजे होती, तर मी तेच सर्च करत होती. चला तर बघूया भेटते का. आता परत आम्ही आलो टोकियो मार्केटमध्ये. ॲक्च्युली मला घ्यायचे होते थ्रेड पण घ्यायचे होते. माझे थ्रेड पण सगळे संपलेले आणि ते लेस काय मला भेटली नाही. तर आता चला तर लेस पण घेऊया. धारवाला रहेगा ना उधर, धारवाला इधर कोने में धारवाला है. भैयाचं नाव सांगा. और कैसे ये क्या मूवी चालू है क्या मेरा? तो अरे सब कुछ दिखता है सीसी कैमरा. पकड. त्याच्यानं टाक ना कपडे तुझे. आता टोकियो मार्केटमध्ये पहिलाच शॉप आहे, आय थिंक 202 नंबरचा. हे भैया आहेत. तर तिथेच मी नेहमी येत असते. आता ते लिहून घेत आहेत मला कप्स कोणत्या कोणत्या नंबरचे पाहिजेत, तर तेच आता नंतर वेगळे काढतील. इथे कप्स, बोनपट्टी, सुई, धागा, परत काय म्हणजे जे स्टिचिंग रिलेटेड जे सामान भेटत ते सगळं इथे भेटून जाईल. ठीक आहे. आता अंशुका आणि दृष्टी दोघीजणी आलेल्या माझ्या मदतीला, त्यामुळे मला जरा बरं पडलेलं. आणि हे तुम्ही बघू शकता, हे ते भाऊ आता त्या दिवशी आम्हाला भेटलेले, जे आरीवर्कचं सामान जिथे भेटतो ना, जो मी कप्ससाठी थांबलेले ना त्या दुकानाच्या जस्ट पुढचं दुकान ह्या भाऊंचं आहे. ठीक आहे. हे आपले मराठी भाऊच आहेत, त्यामुळे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. या भाऊंचा स्वभाव पण खूप चांगला आहे आणि चांगले रेट लावून देतात आणि मटेरियलची क्वालिटी पण एक नंबर असते यांची. आता इथे मला क्रिस्टल वगैरे घ्यायचे होते, मला लागत असतात हे हाताने लटकन वगैरे बसवणे, ते मी एक्स्ट्रा जेव्हा येते तेव्हा घेऊन जाते. गाईज इथं आरीवर्कचं सगळं सामान आहे. टोकियो मार्केट आहे. टोकियो मार्केट भाऊ किती नंबरला आहे? 2 नंबर 2 नंबर गजानन मार्केट. एक ड्रेस केलेला आहे. दादा भी गोल्ड बोल के गए. ब्लाऊजचं काय करायचं होतं? गोल्डन किती आहे ना? इथंच का? गोल्डन किती? गोल्डन त्याचं म्हणजे और ये भी 2 अगतीने आठवले ना. आता इथे बघू शकता तुम्ही, ह्या बायाला मी जसं जसं सांगते हा शेड पाहिजे तो शेड पाहिजे सगळं जमा करत चाललेत ते. आणि तिथे ढीक करून आम्ही ठेवलेला. मी जवळजवळ 7 ते 8 बंडल 8 बॉक्स हे घेतले लेसेस. आणि इथे त्याच भैयाच्या समोर एक्झॅक्टली समोरच्या साईडला बघू शकता हे आजोबा आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे पण स्टिचिंगचं सामान भेटतं, पण इथे आपल्याला पिशव्या पण भेटून जातात. जम्बो पण, मीडियम पण, म्हणजे छोटी ब्लाऊजची पण भेटून सगळ्या साईजच्या पिशव्या इथे भेटतील. आणि बघू शकता तुम्ही हे थर्माकोलचे बॉल काय बोलतात त्याला, मी विसरले, तेच तर तुम्ही समजू शकता. थर्माकोलचे बॉल आहेत, मशीनचे सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे तुम्हाला इथे मिळून जातील. ठीक आहे. तर टोकियो मार्केटमध्ये पण तुम्ही आलात ना, तुम्हाला सगळं सामान भेटून जाईल. आता आम्हाला पाहिजे होते थोड्याशा पिशव्या वगैरे संपलेल्या, तर मी घेतल्या त्या. आउटफिट जाते मीडियम नहीं आता है, बस 12 18 ये देखो
ये 12 ये ना साल 2 आते हैं 12 18 और 10 15 बटनसाठी याला साबुदाणा बोलतात, थर्माकोलचे असतात. आणि मशीनचं पण सगळं सामान भेटेल तुम्हाला. बोनपट्टी पण भेटेल, वेलक्रो पण भेटेल, बटन सगळं. इकडे दाखव. जाओ अंदर. बाबा वहिनी सेलच घेतले. दाखव ऋषी दाखव. जीप भेटतील, अजून काय येतं, कैची भेटल, सगळं बुटीकच्या रिलेटेड तुम्हाला सगळं सामान टोकियो मार्केटमध्ये मिळून जाईल. खुला नहीं आएगा, पैकेट आएगा. ह्या बी सब बॉक्स में डालो. बड़ा बॉक्स नहीं है क्या? बड़ा वाला लेना. पट्टी या घे. वो खराब हो जाएगी, इसमें छोटे में रखा करो, ये खराब नहीं होगा कभी भी, जान मशीन दोरी घे. घेऊ का? कितना बॉक्स भरेगा? 4 लागेल ना आलं. जितना बड़ा है. मी काय म्हणतो, तू नेऊन ठेव. चाचा हेलो. हाँ व्हिडिओ घेतोस तू? हाँ हाँ. आपल्याला करा दुसरा चाचा मी ना मशीनची दोरी दे. बघू ग किती बिल झालं. धाग्यांचं किती बिल झालं? धाग्यांचं हे बघा आता किती घेतलं आपण? 6 बॉक्स घेतले धागे. कप्स घेतले. खंजर वड्डी वो पड़ी वापस. कप्स आहेत एवढं. हाँ जैसे कमन आया वो खंजर ना. खूप घेतले. बाकी सगळं सामान आहे भरपूर आपल्याकडे आता. ये भी है ना इसमें. भैया हिसाब करो चलो अभी. हाँ हाँ. कितना हो गया? कितना लगा है? बघू कुठला येतो. नाईटला आहे का तिची एंगेजमेंट? नाईटला आहे का? नाईटलाच असेल. नाईटला असेल तर बरी, नाही तर नसेल तर पांबच. नाही नाईटलाच आहे. तेव्हा तिने येऊ घेतले सर. भैया तिला मी काम भारी केलं ना मला माहिती. प्रत्येक पिल्ला आलो ना मी इकडे सगळ्याकडे फिरतो. चला तर मंडळी, आपली शॉपिंग झालेली आहे. आता सगळं सामान घेऊन आम्ही चाललो गाडीकडे. आता गाडी लावलेली नेहरू चौकला. ठीक आहे. आता इकडे बघू शकता टोकियो मार्केट थ्रू गजानन मार्केट थ्रू आम्ही बाहेर पडलो. आता हे वॉक करून पण जाऊ शकता, तुम्हाला जर नसेल पटत तर रिक्षा करून पण जाऊ शकता. ठीक आहे. आता इथून आम्ही निघालो आणि परत माझं काही पोट भरलं नव्हतं. आता आम्ही आलो मेन मार्केटमध्ये स्ट्रीट शॉपिंग करायला. ठीक आहे. आता मला थोडी घ्यायची होती पर्स वगैरे. आता इथून जर आपण ज्या लेडीज आहेत ते समजू शकता, अशा जर दुकानांच्या समोरून आपण गेलो तर कंट्रोल करू शकतो का? माझे आपोआप पाय वळले पर्सच्या दुकानात. ठीक आहे. आता माझ्या मम्मीकडे एक पर्स आहे, तशीच मला पर्स हवी असते. तर मी जेव्हा जेव्हा जाते ते तेव्हा त्यांना भैयाला सांगते की भैया प्लीज मला ते आण पर्स. ती भैया पण बिचारा थकला की म्हणजे ते जाऊन म्हणजे तो पण जेव्हा हे करतो ना मार्केटला जातो तेव्हा तो माझ्यासाठी म्हणजे बघतो पर्स, पण त्याला काय ती पर्स भेटत नाही. तर आता मला ही एक छोटी बॅग मला आवडलेली. ठीक आहे. पण मी ही घेतली नाही, मला घ्यायची होती अशी मोठी पर्स घ्यायची होती. तर तेच मी घ्यायला इथे आलेली. तर मी 2 पर्स घेतल्या, एक छोटी पण घेतली आणि एक मोठी घेतली. बघू शकता इथे तुम्ही खूप व्हरायटीच्या पर्सेस भेटतील तुम्हाला, ब्रँडेड आणि क्वालिटी पण खूप छान निघते. मी इथूनच नेत असते. फायनली बघू शकता ह्या 2 ब्राऊन कलरमध्ये पर्स भेटल्या मला. तर ते मी घेतलेले आहे. अगं तो असा हँड आणि हातासाठी. चला तर मंडळी, आपली शॉपिंग डन झालेली आहे फायनली. कारण की आता अजिबात ताकद उरली नाही, कारण की 7 वाजून गेले असतील. म्हणजे मला काही माहिती नव्हतं किती वाजलेत, ते अंदाज नव्हता. बघू शकता हा आहे नेहरू चौक. ठीक आहे. नेहरू चौक गजानन मार्केटचा एंट्रन्स आहे. ठीक आहे. आता आम्ही आलो आहोत पार्किंगमध्ये. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. आता मी 2 दिवसाचे व्लॉग कंबाईन केले, त्यामुळे माइंड करू नका, कारण की माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. कारण की मी खूप पहिला गेलेले आहे आणि अजून एक म्हणजे अजून क्लिप्स टाकायचा विचार होता, पण व्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. त्याच्यामुळे चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा
तुम्हाला अजून नवनवीन ठिकाणे एक्सप्लोअर जर म्हणजे पाहिजे असतील तर मला प्लीज कमेंट करा. मी अजून उल्हासनगरमधले तुम्हाला काही काही नवनवीन हिडन जे स्पॉट आहेत ते एक्सप्लोअर करेन. आता सध्या तर तुम्हाला बेसिक मी माहिती सर्व दिलेली आहे. जे बुटीकवाले असतील, जे कपडे स्टिच करणाऱ्या मुली असतील, डिझायनर असतील नवीनवाल्या, तर त्यांच्यासाठी माझ्या म्हणजे व्हिडिओ खूपही इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे. असेच नवनवीन छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि नंतर गेलो आम्ही पाणीपुरी खायला आणि बघू शकता आम्ही अंबरनाथमध्ये येऊन पोचलो. आणि ही अंबरनाथमध्ये ही जी भैयाची पाणीपुरी आहे ना, ही खूप फेमस आहे. ही 6-7 फ्लेवरची पाणीपुरी असते. तर मंडळी चला तर बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. तोच आहे तोच. आवडले. थँक्यू बोल. थँक्यू. वेलकम मम्मा.